आणि जसं आपण IPL मध्ये फॉर्मॅट पाहतो, 2 क्वालिफायर्स, 1 एलिमिनेटर आणि 1 फायनल, अशा फॉर्मॅटमध्ये आपण ही लढत पाहणार आहोत. एंडला क्लायमॅक्स असा असणार आहे ॲडव्हेंचर प्रीमियर लीगचा. तर भावेश पुणेकर बॉलिंग ट्रॅकवर असतील, रियाज आणि अक्षय. पाहूया स्ट्रायकिंग एंडला कोण असणार आहे. थोडी चर्चा तर होते. बॉलिंग मार्कवर पॉवर प्लेसाठी भावेश पुणेकर स्वतः येत आहेत. खरं तर भावेश पुणेकर यांनी देखील एक परंपरा जोपासलेली आहे, म्हणजे स्वतः ते क्रिकेट खेळतात सुद्धा आणि आयोजक म्हणून देखील ती भूमिका निभावतात की आपल्या वतीनं अंडरआर्म क्रिकेटपटूंना एक व्यासपीठ मिळावं, त्यांना एक आनंद मिळावा अंडरआर्म क्रिकेट खेळण्याचा. त्यासाठी भावेश पुणेकर सुद्धा कटिबद्ध राहिलेले आहेत. पहिला बॉल फ्रंट फुटला गेले, पायांची स्ट्राईड मोठी गेली, कट करण्याचा प्रयत्न. पहिला बॉल ते डॉट. सुरुवात चांगली होती या षटकाची. भावेश पुणेकर यांच्या वतीने पॉवर प्लेच्या षटकाची जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि म्हणतात की जबाबदारी स्वीकारून चालत नाही, ती पूर्ण करण्याची क्षमता पाहिजे. आणि निर्वी भावेश पुणेकर आमच्या सोबत समालोचन कक्षामध्ये एन्जॉय करताना. ऑनसाईडला आडव्या बटण्या खेळल्यात, एलिव्हेशन नव्हतं, बॉल पोचतोय मिड विकेटला, क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे. थोडं स्ट्रगल पाहायला मिळते. सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा मौका, डबलला ट्रिपलला सुद्धा मौका मिळेल. शोधावा लागेल तुम्हाला, सहजासहजी तो मौका मिळणार नाही. आणि या ठिकाणी एक एक क्षेत्ररक्षक चांगलेच प्रयत्न करताना पाहायला मिळतोय, पण ही शेत जमीन असल्यामुळे कुठेतरी क्षेत्ररक्षकांना तो त्रास होतोय. पण क्रिकेट आहे, आपण यूज टू आहात या मैदानाला, त्याचमुळे आपल्याला देखील योग्य त्या वेळी ती चपळता दाखवून बॉलवर पोचायचंय. दरम्यान या 3 मिनिटे धावसंख्या सुरू झालेली आहे. 3 वर पोचतोय सेजल वॉरियर्स हा संघ. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज असेल तर रियाज. स्वीप केले बॉलला, पिचिंग पर्यंत पोहोचले. त्यानंतर खूप चांगलं हँड आय कोऑर्डिनेशन, पण त्या ठिकाणी मिळेल फक्त ही एकच धाव डी झोन मधली. धावसंख्या पोहोचते आता 4 या आकड्यावर. पाच रन. आवाज लगेच चेंज झाला मनीष पाटील सरांचा, तर माझा आवाज आहे हा. 5 रन फलकावरती. अक्षय आणि भावेश चांगला बॅटर. नेहमी आपण रंगताला पाहिलाय. पुन्हा एकदा 30 यार्ड सर्कलला क्लिअर करायचं होतं. अमित दुधनाथ स्टायलिश प्लेयर चंद्रपाड्याचा. 2 धावा. काल भरपूर मोये झाला मोठा. संजय अमर बहादूर सिंग मोर्या आणि बाप्पा मोर्या म्हटलं असेल आता. इथे कॅच कॅरी केलाय. 7 रन, आणखीन 1 विकेट, 1 ओव्हर. बोमटे आलाय. बुम बुम अनिकेत बोमटे. बॉलिंग मार्क वरती कुणाल पागी रबाडा. कुणाल पागे आलाय. रनआउट ची संधी मात्र 2 धावा.
9 धावा आणि वाईट बॉल. 10 रन. सेजल वॉरियर्स मध्ये भरपूर आहेत प्लेयर्स चांगले चांगले, मात्र कधी किंवा कोणत्या क्षणी उतरवायचं हे महत्वाचं आहे. काय प्रवीण म्हात्रेला यानंतर उतरवला जाईल का? एक षटकार त्याच्या बॅटमधून देखील आलाय. दहा रन 1 बॉल. पुन्हा एकदा रियाज शेख करता पुढचा बॉल. व्हाईट बॉलचा इशारा. 100 धावेने धावपळक. 11 धावा. 1 बॉल 11. स्विच हिट खेळायचा होता डिक्लरेशन झोनच्या दिशेने. चेंडू निघून गेलाय आणि एकच धाव येईल. 1 धावेने धावपळक. 12 धावा. सेजल वॉरियर्स, ॲडव्हेंचर बॉय, GR13 वॉरियर्स, JK ग्रुप, A1 जोडी, निर्वी 11. आणि त्यानंतर आमचे RJ ॲडव्हेंचर बॉईज. RJ एडिटरचा संघ तर नाही ना? RJ एडिटर इथे आल्यात. चांगले एडिटिंग ते करतायत. 25 रुपये एडिटिंगला होता, आता 50. डिमांड वाढलाय त्यांची पण. हा सर्व लॉट जो आहे त्यांनीच एडिट करून दिलाय. भले बॅटरी उतरली चालेल, 50 रुपये पाहिजे. विलास पाटील नाना चांगली फिल्डिंग करतात. वेगळा गॉगल रणजित दादांनी दिलाय. काय स्पॉन्सर. 14 धावा. बॉल फेकून झाल्यात या षटकातील आतापर्यंत 3. चौदा धावा आतापर्यंत आपण बघतोय. चला घाई करा जरा, 5 वाजता सर्व मॅचेस संपले पाहिजे. कारण की काल देखील बिबट्या आला होता. विलास पाटील काय इथे चांगल्या प्रकारे चेंडू अडवतील का? आता गॉगल काढू की काय करू? बघू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये गॉगल काढायला गेले होते. बंटी कुल या ठिकाणी आले. वेलकम बंटी. श्रेयश राणे, श्रेयश यांचं नाव वेगळं आहे. रायडे, ऋतिक रायडे यांच्या घरातलेच वाटतात. 16 रन झाल्यात. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. डॉट बॉल. 5 बॉल 16 धावा. अंपायरची पहिला रिएक्शन असं वाटलं की वाईट देतात की काय. पुन्हा एकदा रियाज शेखच्या बॅट मधून आलाय दर्जेदार सिक्सर. 6 धावेने धावपळक. 22. ऐकूया मणिजी पाटील यांना. रसिकाच्या लग्नात गाणं गावलेस, आता माझ्या राजाच्या हल्दीला गाणं गा. धन्यवाद. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या 22. 1 गडी बाद. 4 षटकांचा फॉर्मॅट. खरं तर खूप कमी वेळ मिळतो फलंदाजांना सेट होण्यासाठी, पण अंडरआर्म क्रिकेटची मागणी तीच आहे. तुम्हाला विचार करण्यासाठी वेळ मिळणार नाही. तुम्हाला लगेच ती तयारी दर्शवावी लागते. कॅप्टन तुम्हाला सांगेल की तुम्हाला जायचं आहे गोलंदाजीला, तुम्हाला जायचं आहे, आणि ते 6 चेंडू अत्युच्च दर्जाचे हाताळायचे आहेत. आतापर्यंत जर आपण पाहिला तर फलंदाजांचा चांगलाच खेळ पाहिला. रियाज मुख्यत्वे अंडरआर्म क्रिकेट खूप चांगला ओळखतो आणि त्याची ती ओळख तो टिकवून सुद्धा ठेवतो. या सामन्याच्या वतीने आपण पाहिलं तर मागच्याच चेंडूवर षटकार आपण पाहिला कुणालच्या विरोधात. नवीन गोलंदाज आपण पाहतोय 3ऱ्या क्रमांकावरसाठी येत आहेत अमित यादव, म्हणजेच अक्षय साटेम यांच्या भाषेमध्ये दुधनाथ. खूप चांगले किस्से आपण ऐकतोय. खरं तर या इतक्याशा परिसरामध्ये वाकीपाडा, चंद्रपाडा, जुचंद्रमध्ये कित्येक घटना घडतात आणि त्या घटनांचा आढावा अक्षयजी साठम आपल्याला वारंवार देत राहतात. वेगवेगळी नावं, या गोष्टी आवश्यक आहेत. तुमच्या चेहऱ्यावर थोडं तरी हसू आलं तर देखील अक्षय साठेम यांचं फलित समालोचनाचं. या षटकाची सुरुवात अमित करतायत व्हाईट बॉलने. धावसंख्या पोहोचते 23 वर. 23 रन्स. फुल टॉस बॉल ऑन साइडला स्लॉक स्वीप. क्षेत्ररक्षक बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पोहोचतील, पण त्या ठिकाणी बॉल तर डायव्हर्ट झालाय आणि पोहोचतोय स्क्वेअर लेग सीमारेषा पार. मिळतील या धावा 4. नशिबाचा चौकार. या 4 धावांनी धावफलक पोहोचतोय आता 27 या आकड्यावर. 27 रन्स ऑन बोर्ड. फुल टॉस बॉल मिळाला होता आणि त्यासाठी ती पूर्वतयारी फलंदाज अनिकेतची होती. खूप चांगलं हँड आय कोऑर्डिनेशन, क्रॉस बॅटेड स्ट्रोक,
बैठक स्ट्रोक आपण म्हणू शकतो. या फटक्याला खूप चांगल्या पद्धतीने ते इम्प्रोव्हाइज केलंय. इलास्टिक बॉडी लँग्वेज इम्पॉर्टंट आहे यावेळेस. तर पुढ्यात ठेवला होता बॉल आणि त्या बॉलला पाठवलाय मिड विकेट सीमारेषा पार, दाखवलाय दम आणि मिळवलेत 6 धावा मॅक्सिमम. 6ची वाढ धावसंख्या पोहोचते आता 33 या आकड्यावर. 33 रन्स ऑन बोर्ड. भावेश पुणेकर थोडे नाराज, या अगोदर सामना सुद्धा त्यांना जिंकता आला नाही आणि आतापर्यंत देखील प्रथम फलंदाजी करताना सेजल वॉरियर्सची धावसंख्या चांगली सेट झालेली आहे. अजूनही आपण पाहतोय 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 33. स्ट्रायकिंग एंडला अनिकेत. अटॅकिंग अप्रोच ऑन साइडला पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळले क्षेत्ररक्षक पोहोचतील काउज कॉर्नरला. सचिन तोपर्यंत 2 धावा पूर्ण करण्याचा मौका मिळतोय. अनिकेतचा वेगळाच रवैया राहिलेला आहे. अटॅकिंग बॅटिंगसाठी त्यांना तर ओळखलं जातं. 3 चेंडूंमध्ये त्यांनी 12 धावांचं योगदान दिलं. चांगला स्ट्राईक रेट त्यांनी मेंटेन ठेवलेला आहे आणि प्रत्येक स्ट्रोकमध्ये डेडिकेशन दिसते. यावेळेस बॅटची एज बॉल स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक 2 त्या ठिकाणी पोहोचतात बॉलवर. तोपर्यंत 2 धावा पूर्ण करण्याची संधी मिळते. तिसऱ्यासाठी प्रयत्न चालवले होते रियाजने. बघा स्ट्राईकवर कोणीही असू द्या फायदा होतोय सेजल वॉरियर्सच्या टीमचा. रियाज सुद्धा चांगल्या लईमध्ये दिसतोय. रियाजच्या वतीनं 15 धावांचं योगदान आणि अनिकेतच्या वतीनं 14 धावांचं योगदान. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. प्रत्येक चेंडूवर धावा आल्या आहेत या षटकामध्ये आतापर्यंत. डॉट बॉलचा शोध घ्यायचा आहे खरं तर निर्वी चॅम्पियन्स 11 या संघाला. पण यावेळेस पुढ्यात ठेवलेला बॉल होता. स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक होते. थोडासा बॉडी बॅलन्स चुकला. बॉल मागे आलाय. बॅकअप चांगला आहे. त्या 2 धावा तर काय रोखू शकत नाही आणि 2च्या बदल्यात 3 मिळतील. विलास त्या ठिकाणी बॉलला बॅकअप देण्यासाठी पोहोचले होते पण त्यांचा देखील अप्रोच थोडासा ढिसाळ राहिला. 3 धावांची वाढ झाली. धावसंख्या पोहोचते 1 गडी 40. 40 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. एक फायद्याचं षटक राहिलेलं आहे 3ऱ्या क्रमांकाचं अजयचं. खरं तर अमित कॅप्टन आहेत आणि कॅप्टन असताना देखील ती जबाबदारी त्यांनी आतापर्यंत उचलली नाही. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ तेच सांगतोय. स्ट्रायकिंग एंडला आता रियाज पहिल्यांदाच या षटकामध्ये. हो यॉर्कर अशाच चेंडूंची हाताळणी करणं तर गरजेचं होतं. फलंदाज बाद आहे. बोल्ड झालेले आहेत रियाज आणि अशा पद्धतीने 3ऱ्या षटकाचा शेवट गोड केलेला आहे अमितने. 3 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 40. 1 गडी बाद सेजल वॉरियर्स. 40 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 3 ओव्हर्स टीम सेजल वॉरियर्स. अंडरआर्म क्रिकेटमध्ये पुन्हा परत येण्याची संधी 100% मिळते. आपण मागच्या सामन्यामध्ये पाहिलं तर 7 षटकार 7 चेंडूवर लावले होते ते म्हणजेच मिस्टर गोविंदने आणि त्यानंतर दर्पणने देखील तो प्रतिकार चांगलाच केला होता पुढच्या डावामध्ये. त्यामुळे पहिल्याच डावावर आपण लक्ष केंद्रित करताना हाच संघ जिंकेल अशी भूमिका घेऊ शकत नाही. त्यासाठी सेकंड इनिंगमध्ये देखील ते प्रयत्न पाहावे लागतात. तुर्तास शेवटच्या षटकासाठी आता कुठल्या गोलंदाजाची निवड करायला हवी त्यासाठी चर्चा राहिलेली आहे आणि संजय अमर बहादूर सिंग मौर्या म्हणजे जसं चंद्रपाडातले सर्वात मोठं नाव आहे म्हणजे मला गोलमाल चित्रपटाची आठवण झाली तसंच कुठेतरी हे नाव आहे आणि ते नाव तुम्हाला पाहायला मिळते अजय येतात बॉलिंग ट्रॅकवर. खरं तर आता ग्रामीण क्रिकेटच्या संघांची नावं देखील अशीच राहिलेली आहेत म्हणजे एकाच संघाला 3 जण पुरस्कृत करतात आणि त्यानंतर शेवटी त्यांच्या गावाचं नाव. मग समालोचक अशा वेळेला संभ्रमात येतात की किती न मोठं नाव घ्यायचं. तर 4थं षटक सुरू होते. फुल टॉस स्ट्रेट हिट. क्षेत्ररक्षक लॉंग ऑनचे बॉलवर पोहोचते आहेत. चांगलं जजमेंट. 1 बाउन्स बॉल कलेक्ट करते तोपर्यंत एक सिंगल पूर्ण होते. दुसरीला देखील त्या ठिकाणी दुजुरा मिळतोय कारण जेव्हा जेव्हा डीप मध्ये बॉल जातो 2 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. बघा टेक्निकल गोष्टी खूप महत्वाच्या. आपण इनिंग ब्रेक मध्ये चर्चा करूया महेंद्र भगत यांच्याशी की प्रत्येक जण या ठिकाणी टेलिकास्टिंग करतोय पण त्या मागच्या काही गोष्टी ज्या खरंच सोप्या आहेत पण कोण शोधण्याचा प्रयत्न करत नाही, डिलिव्हर करण्याचा प्रयत्न करत नाही. ते डिलिव्हर केलं पहिलं पाहिजे. आपली गुणवत्ता आपण कशी वापरायची त्यावर आपल्या ज्या कलिगचं समाधान कसं होईल त्या ठिकाणी लक्ष घालायचं. 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत. पुन्हा एकदा भावेश पुणेकर यांच्या मनासारखं घडत नाहीये या षटकात सुद्धा. संजय यांच्या विरुद्ध आता 5 धावा गोळा केलेल्या आहेत सेजल वॉरियर्सने. धावसंख्या पोहोचते 45 वर. 45 रन्स ऑन बोर्ड. सकाळी आपण चर्चा करत होतो की 40च्या वर जायला हवं. आता संघ 50च्या पलीकडे जाऊ लागलेले आहेत. आता या अगोदरच्या सामन्यामध्ये 75चा पाठला करत होता तो म्हणजेच A1 जोडी हा संघ. त्यामुळे आता तो स्तर वाढत चाललेला आहे. प्रत्येक सामन्यानंतर त्या धावसंख्येमध्ये वाढ होत चाललेली आहे. समाधान कुठल्या संघाचं होत नाही. हवेत आहे बॉल. यावेळेस बघा हवाई सफर. बॉल थेट जातोय काउस कॉर्नर. सीमारेषा पार. मिळतील यसा षटकार.
जबरदस्त अटॅकिंग बॅटिंग. आपण जसा मी दुपारी उल्लेख केला होता महेंद्रजी की आता हवेचा झोत हा सरळ वाढलेला आहे, त्याचमुळे उजव्या हाताच्या बॅटरसाठी ॲडव्हान्टेज जाते ॲडव्हेंचर बॉईजच्या या ॲडव्हेंचर प्रीमियर लीगमध्ये. आणि त्याच ओघाने आता षटकारांची संख्या देखील प्रत्येक सामन्यानंतर वाढत चाललेली आहे. आतापर्यंत 17 षटकार आलेले आहेत आणि 9 चौकार, म्हणजे षटकारांचा आलेख थोडासा जास्तच राहिलेला आहे. अंडरआर्म क्रिकेटमध्ये आपण जेव्हा पाहतो वेगवेगळे फॉर्मॅट आहेत. टर्फ क्रिकेट आहे, बॉक्स क्रिकेट आहे, हे ओपन क्रिकेट आहे, त्यामध्ये देखील काही रिस्ट्रिक्शन आहेत. आपण ऑफसाईडला पाहिलं तर प्रतिबंधित क्षेत्र ज्या ठिकाणी 1 किंवा 2 धावा तुम्हाला मिळू शकतील, त्याचमुळे प्रत्येकाचा कल हा ऑन साईडला राहिला आहे. पण यावेळेस पाहूया पुन्हा एकदा बॉडीला रोल करून खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉलचा इशारा पंचांच्या वतीने येतोय. चौथा बॉल आता हाताळला गेला. शेवटचे 2 बॉल बाकी असतील पहिल्या षटकातले. धावसंख्या झालेली आहे 51. 50 अप फॉर टीम सेजल वॉरियर्स. 51 धावा धावफलकावर. संजय बॉलिंग मार्कवर. चांगला बॉल फॉलोलेनचा, चांगला स्टॉप गोलंदाजाचा. इतक्या कमी वेळामध्ये बॉल स्टॉप करणं खरं तर खूप कठीण असतं, पण पायांचा वापर खूप चांगला केला गोलंदाजाने. एक चेंडू अजूनही बाकी आहे या पहिल्या डावातला. धावसंख्या 52. 52 रन्स. पुढचा सामना लगेच आपण अनाऊन्स करतोय. टॉस साठी यायचंय लगेच. JR वॉरियर्स आणि ॲडव्हेंचर. चला RJ ॲडव्हेंचर बॉईज आणि JR13 वॉरियर्स कॅप्टन टॉससाठी या. अशा पद्धतीनं 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या झाले 52. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 53ची. बॉल शिल्लक असतील 24 चेंडू 53 धावांची गरज. तर आमचे कॅमेरामॅन यांना विनंती करतो महेंद्र भगत यांच्याकडे आपण मायक्रोफोन घ्यायचा आहे, कारण काही पुढच्या गोष्टी ज्या फ्युचरमध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकतील, पण त्यासाठी त्यांची हीच इच्छा आहे. आपण खूप काही देऊ शकतो टेनिस बॉल क्रिकेटला, पण तसं बजेट असलं पाहिजे. तर TCP लाईव्हच्या वतीने फ्युचर प्लॅन्स काय असतील महेंद्रजी, कारण खूप काही तुम्ही सकाळपासून आम्हाला दाखवताय, चर्चा करताय, तुमच्या या कॉम्प्युटरमध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहेत. फक्त समोरचा जो ग्राहक आहे किंवा जो ऑर्गनायझर आहे त्यांच्या वतीने तसा कुठेतरी पुढाकार घेतला गेला पाहिजे. नक्कीच मनीष पाटील, जेव्हापासून आम्ही टेलिकास्ट सुरू केलं त्यावेळेस आमचा नेहमीच प्रयत्न हा होता की जसं आपण टी व्हीवर मॅच बघतो तसं आपल्या ग्रामीण भागामध्ये टेनिस क्रिकेटमध्ये आपण काही करू शकतो का. तर आम्ही आता एक नवीन म्हणजे टेनिस क्रिकेटसाठी एक नवीन संकल्पना आहे की LBW आपण बॉल ट्रॅकिंगसहित देऊ शकतो, पण त्यासाठी कसं ते थोडंसं खर्चिक काम आहे. 2 कॅमेरे स्टँड बाय लावावे लागतात, एक वेगळी सिस्टीम लावावी लागते आणि प्रॉपरली जसा टेनिस बॉलचा बाउन्स असतो तो आपण ट्रॅक करून LBW हे डिसिजन आपण नक्कीच देऊ शकतो भविष्यात. आता आमची पूर्ण तयारी झालेली आहे. फक्त आता आम्ही वाट बघतोय की कुठली मोठी टुर्नामेंट आहे जी आम्हाला ती संधी उपलब्ध करून देईल. नक्कीच. बघा, तो आकडा तर आम्ही तुम्हाला विचारणार नाही आहोत, पण ऑर्गनायझरची एक डिमांड असते की आमचं बजेट इतकं आहे. जसं आपण मोठ्या स्पर्धेचा उल्लेख करता, तर एका दिवसासाठी जर आपण बोलवलं त्या ट्रॅकिंग सिस्टीमला, स्टँड बाय कॅमेरा किंवा त्याचा जो टेक्निशियन आहे, तर एका दिवसासाठी मॅनेज होऊ शकते? नक्कीच होऊ शकतं, पण त्यासाठी कसं आहे, जसं किपरच्या मागे आणि बॉलर्सच्या मागे एक ठराविक हाईटवर आपल्याला एक रायझर बनवावं लागेल आणि तिकडे फिक्स अँगलने आम्हाला कॅमेरे सेटअप करावे लागतील. पण तिथे आम्हाला पॉवरची सुद्धा आवश्यकता लागणार आहे की जेणेकरून पॉवर जर सुरू असली तर आपण कधीच तो ब्रेक होऊ शकत नाही. नाहीतर बऱ्याच वेळेस काय होतं की बॅटरी डाऊन झाली पण कॅमेरा बंद असतो, अशी वेळ येऊ नये त्यावेळेस. नाही, खूप चांगली चर्चा झालेली आहे आणि काही गोष्टी आपण गुपितच ठेवूया, कारण इन फ्युचर्सचे प्लॅन्स खूप चांगले आहेत प्रत्येकाचे. समालोचक देखील वेगवेगळ्या गोष्टी आणण्याचा प्रयत्न करतो, पण समोरचं प्लॅटफॉर्म तसं आम्हाला मिळाला पाहिजे. आमच्या मनामध्ये देखील वेगवेगळ्या गोष्टी असतात, वेगवेगळ्या संकल्पना असतात. जसं आपण उल्लेख केला, या ठिकाणी थोडंसं टेक्निकल बाबींवर लक्ष घातलं पाहिजे, ऑर्गनायझर सपोर्ट असला पाहिजे. तर या सर्व गोष्टी ज्या तुम्ही IPL मध्ये पाहताय, आंतरराष्ट्रीय प्रक्षेपणामध्ये पाहताय, त्या गोष्टी सुद्धा तुम्हाला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहायला मिळू शकतील. आता मागच्या वेळेस आपण बघितलं होतं की पालघरला आमचे मित्र नितेश पाटील यांनी एक बोलतात ना की अल्ट्रा एज हा प्रयत्न केलेला होता, पण त्यासाठी एक वेगळी सिस्टम लावावी लागते. अल्ट्रा एज ही सिस्टम नक्की टेनिस बॉलमध्ये येऊ शकते, पण कसं असतं की त्यावेळेस आजूबाजूचा आपल्याकडे खूप आवाज असतो आणि आम्ही ते नक्कीच सक्सेस करू शकतो. फक्त त्यासाठी एक तुम्हाला वेगळी साऊंड सिस्टीम त्यावेळेला आमच्यासाठी द्यावी लागेल. एकाच सिस्टीमवर ती गोष्ट शक्यच होऊ शकत नाही आहे. तर नक्कीच त्या गोष्टी आपण फ्युचरमध्ये पाहणार आहोत. चला, टॉस आपण पाहणार आहोत. टॉस होतोय
आज ॲडव्हेंचर बॉईज आणि GR13 वॉरियर्सला टॉस आपण करणार आहोत. दोन्ही कॅप्टन्स आमच्या व्यासपीठावर उपस्थित आहेत. तर आपण लगेच टॉस घेऊया, निर्णय लगेच कळवा. चला, टार्गेट आहे 53चं, पूर्ण करायचं 24 बॉल्समध्ये. स्ट्रायकिंग एंडला भावेश पुणेकर आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला सचिन आपण पाहतोय. चला अक्षयजी, आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करून घेऊया. फक्त डिसिजन आपण घेणार आहोत. 53चा पाठलाग, एक चांगली लढत प्रेक्षकांना पाहायला मिळू शकेल. अनुराम क्रिकेट खरंच प्रेक्षकांना आकर्षित करतं, कारण झटपट निर्णय मिळतात, झटपट तुम्हाला निकाल मिळतो आणि म्हणूनच प्रेक्षकांना झटपट या गोष्टीवर विशेषतः प्रेम झालेलं आहे. त्याचमुळे आता ते वेगवान क्रिकेट, अनुराम क्रिकेट. चांगला बॉल बॅट अँड पॅडमधला, सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न भावेश पुणेकरचा. बघा, लगेच मोका मिळाला आणि एका धावेला 2 धावांमध्ये बदललेला आहे. भावेश पुणेकर यांच्याकडे दांडगा अनुभव आहे, पण समोरचा गोलंदाज जो आहे तो म्हणजेच रियाजने देखील खूप मेहनत अंडरआर्म क्रिकेटसाठी घेतलेली आहे आणि म्हणूनच आता ते तोडीस तोड प्रत्युत्तर मिळण्याची अपेक्षा आहे रियाजचं भावेशला. तर पाहूया या ठिकाणी ते द्वंद्व मैदानाच्या आतमध्ये रंगते. प्रेक्षकांना असंच द्वंद्व पसंत पडत असते. 53चा पाठलाग करायचा. प्रत्येक षटकामागे 13 जोडायचे आहेत. निर्वी चॅम्पियन्स 11ला फुलटॉस बॉल होता, सरळ बॅटचा केलाय वापर, बॉल करतो हवाई सफर, 1 बाउन्स घेऊन जाईल सीमारेषा पार, मिळतील या धावा 4, चौकार. तर या ठिकाणी बघा, पहिल्या बॉलवर डबल, त्यानंतर 4 धावा मिळालेल्या आहेत. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये भावेश पुणेकर यांची आपण पाहतोय, कारण टार्गेटच तसं सेट केलेलं आहे आणि त्याच्या टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी तशीच फटकेबाजी आवश्यक आहे. क्रॉस बॅटेड स्ट्रोक, क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नरला सिंगल डबल मध्ये कन्वर्ट केलं जाईल, कारण या ठिकाणी चांगली साथ सचिनची मिळते खरं तर भावेशला. आणि जर साथीदार चांगला खेळायला लागला तर आपल्या प्रयत्नांना पंख लागतात आणि तेच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये भावेश पुणेकर त्यांच्या वतीने आपण सातत्याने पाहतोय. पहिल्या 3 चेंडूंमध्ये एकंदरीत त्यांच्या वतीनं 8 धावांचं योगदान मिळालेलं आहे. ऑन साईडला बॉलला टोन केलं, काही काळ बॉल हवेत होता, एलिव्हेशन जास्त नव्हतं, बॉल अडवला जाईल मिड विकेटला, तोपर्यंत डबलला ट्रिपल मध्ये भावेश पुणेकर मात्र पूर्ण जोर लावतायत धावांना गोळा करण्यासाठी. जशा मिळतील तशा धावा ते गोळा करतायत. धावसंख्या डबल फिगर मध्ये पोहोचते. 4 चेंडूंनंतर 11 धावा, 11 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. 53चा पाठलाग करताना एक पॉझिटिव्ह स्टार्ट. धावसंख्या 11 झाले, 11 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. पहिल्यांदा स्ट्रायकिंग एंडला सचिन आपण पाहतोय. ओ बोल, पहिल्याच बॉलवर सचिन गोल्डन डकवर होत आहेत बाद. रियाजचं मिळते प्रत्युत्तर आणि सचिनला परतावा.
धावसंख्या झालेली आहे 17-17. 14 चेंडू 36 धावांची गरज आहे. मैदानाच्या जुगल आहेत, तोपर्यंत मोठ्या फटक्यांची शक्यता नाकारता येत नाही. आणि एका बाजूने भावेश पुणेकर सुद्धा सेट झालेले आहेत, त्याचमुळे ही जोडी खूप महत्वाची असेल निर्वी चॅम्पियन्स 11 या संघासाठी. पाहूया त्या धावसंख्येचा पाठलाग या जोडीच्या वतीने पूर्ण केला जातोय का. गोलंदाजी मार्कवर विरेश आपण पाहतोय. ऑन साइडला बॅट्समिंग तर चांगला आहे, गॅप शोधलाय का पाहूया. नाही, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक पोहोचतायत बॉलवर. जबरदस्त झेल टिपलेला आहे, आकाशने झेल टिपला. भावेश पुणेकरचा खेळ संपलाय. धक्का बसतोय हा तिसरा टीम निर्वी चॅम्पियन्स 11 ला. भावेश पुणेकरला बाद केल्यानंतरचा जल्लोष क्षेत्ररक्षकांचा सांगून जातोय की भावेश पुणेकर किती आक्रमक फलंदाज होता आणि त्याला बाद गोलंदाज विरेशने केलेला आहे. रियाजचं पहिले षटक आपण जर पाहिलं तर भावेश पुणेकर यांनी खूप चांगलं खेळून काढलं, पण त्यानंतर विरेच्या या षटकामध्ये मोठ्या फटक्यांचीच गरज असताना तशाच अप्रोचने खेळ चालू राहिला. 5 चेंडूचा खेळ संपलाय. 13 चेंडूंमध्ये आवश्यकता 36ची. 13 बॉल्स 36. आजच एक विक्रम नोंदवला गेलेला आहे. 7 षटकार 7 चेंडूवर लावलेत आणि त्याचमुळे आता देखील ती गोष्ट पुन्हा एकदा साध्य केली जाऊ शकते. खरं तर ती गरज आहे आणि जुगल यांच्याकडे पुरेसा कालावधी आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रणय पोहोचतायत, जे आता स्ट्रायकिंग एंडला असतील. प्रणय स्ट्रायकिंग एंडला, बॉलिंग ट्रॅकवर विरेश. शेवटचा बॉल असेल या दुसऱ्या षटकातला. ऑन साइडला टर्न केले बॉलला, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव पूर्ण केली जाते. 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या झाली 18. जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये 35 धावांची गरज आहे. 12 बॉल्स अँड 35 रन्स रिक्वायर्ड टू विन. माघार घेण्याची तयारी कोणाचीच नाहीये. 12 चेंडू 35ची गरज. त्याचमुळे आता पुढे जायचंय तर मागे वळून पाहायचं नाही, तोच अप्रोच प्रत्येकाचा असायला हवा. आणि आता म्हणूनच एक एक षटक महत्वाचं आहे. त्याचमुळे पर्यायाची निवड चुकली तर त्याचा धोका आपल्या संघाला होऊ शकतो. कॅप्टन तेच ओळखतोय, म्हणूनच थोडा वेळ घेतला जातोय. कुठल्या गोलंदाजाला तिसऱ्या क्रमांकासाठी ठेवायचंय आणि कुठल्या गोलंदाजाला शेवटच्या क्रमासाठी ठेवायचंय, त्यासाठी थोडी चर्चा झाली. आणि तिसऱ्या क्रमांकासाठी गोलंदाज पुढे येतोय तो म्हणजेच प्रतीक येतोय. प्रतीककडे 6 ऑपॉर्च्युनिटीज असतील. खरं तर फलंदाजांचं आयुष्य एका चेंडूचं असते आणि गोलंदाजाकडे 6 मोके असतात. त्याचमुळे क्रिकेटच्या खेळामध्ये माझ्या दृष्टिकोनातून गोलंदाजाला विशेष प्राधान्य दिलं जातं, कारण अटॅकिंग बॅटर सुद्धा पहिल्या चेंडूवर आउट झाला तर ते एक नुकसान होतं संघाचं. पण गोलंदाज 6 विकेट घेऊ शकतो प्रतिस्पर्धी संघाचे. त्याचमुळे आता पाहूया गोलंदाज प्रतीक आपल्या संघासाठी नक्की काय घेऊन आलेला आहे. समोर आहे फ्रेश बॅटर प्रणय आणि जुगल देखील फ्रेशच म्हणेन मी, कारण जुगलच्या वतीनं फक्त 1 चेंडू त्यांनी खेळलाय आणि एका चेंडूवर तो षटकारच होता. पण चांगलं एफर्ट्स क्षेत्ररक्षकाचे पाहायला मिळाले आणि म्हणूनच प्रत्येक एफर्ट्स काउंट केले जातात. ऑफस्टनच्या बाहेरचा बॉल, व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या वतीने मिळतोय. सुरुवात या षटकाची व्हाईट बॉलने होते. धावसंख्या झालेली आहे 19. जिंकण्यासाठी आज आवश्यकता आहे 34ची. 12 चेंडू. चांगला बॉल पण पुन्हा एकदा भरकटलेला. पिचिंग खूप चांगली आहे, त्यात कुठलीच शंका नाही आहे, पण बॉल खूप जास्त बाहेर ठेवले जात आहेत, फलंदाजापासून दूर ठेवले जात आहेत. आणि अजून एक तिकडी झालेली आहे व्हाईट बॉलची कंप्लीट. अंडरआर्म क्रिकेटमध्ये तुम्हाला हे सातत्याने पाहायला मिळेल. आणि आता गोलंदाज बदली केला जातोय का असंच कुठेतरी चित्र पाहायला मिळते, कारण ती मानसिकता दिसत नाहीये प्रत्येकची चेंडूंची हाताळणी करण्यासाठीची. आणि त्याचमुळे ते माघार घेत आहेत, कारण हा एक क्रुशियल सामना आहे. अजूनही कुठल्या संघाचं खातं खुल्लं नाहीये, म्हणजे सेजल वॉरियर्सचं पण खातं खुल्लं नाहीये आणि निर्वी चॅम्पियन्सचं सुद्धा खातं खुल्लं नाहीये. त्याचमुळे ह्या सामन्यामध्ये जिंकून गुणतालिकेमध्ये वर येण्याचा प्रयत्न नक्कीच गोलंदाजाचा राहिलेला आहे, फलंदाजांचा राहिलेला आहे, क्षेत्ररक्षकांचा राहिलेला आहे. त्याचमुळे पाहूया निकाल कुठल्या संघाच्या बाजूने लागतोय. यस अंपायर्स, डिसाइड युअरसेल्फ.
प्रतीकला सांगितलं कॅप्टनने डोंट वरी, जरी तिने वाईट्स हाताळलेले आहेत पुन्हा एकदा परत येण्याची क्षमता तुझ्याकडे आहे आणि त्याच क्षमतेला ओळख, असंच कॅप्टनने प्रतीकला सांगितलं असावं. पुन्हा एकदा प्रतीक येतात बॉलिंग ट्रॅकवर. धावसंख्या झालेली आहे 21 धावा, 12 चेंडूंमध्ये 32ची गरज आहे. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहेत तर प्रणय. 12-32 चांगलं इक्वेशन सेट झालेलं आहे दोन्ही संघांसाठी. प्रतीक तयार बॉलिंग ट्रॅकवर, अर्नॉ विकेटनं. हाफ ट्रॅकर आहे, अजून एक वाईड, हा 14 वाईड लगातार प्रतीकच्या वतीनं आपण पाहतोय. एक धाव ऍड होईल, धावसंख्या पोहोचते 22 वर. 22 रन्स ऑन बोर्ड. यावेळेस बॉल तितका चांगला नव्हता, लेग स्टंपवर इम्पॅक्ट करणारा होता पण ऑन साईडला ढकललेला आहे. बॉलला दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या जातात. अजूनही जुगलला स्ट्राईक मिळत नाहीये. 2 धावा होतील ऍड, धावसंख्या पोहोचते 24. 11 चेंडूंमध्ये 29 धावांची गरज आहे. चर्चा रंगते मैदानाच्या आतमध्ये कारण अजूनही पुरेसा अवधी आहे दोन्ही संघांकडे. पण या ठिकाणी प्रेक्षकांचा कल काय सांगतोय तर जुगलला स्ट्राईकवर आणायला हवं. पण एका बाजूने प्रणय देखील चांगलीच फलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो. ऑन साईडला पुन्हा एकदा बॅट्सविंग प्रॉपर आहे पण एलिव्हेशन मिळत नाही. बॉल अडवला जाईल मिड विकेटला. यावेळेस जुगलकडून नकार आलाय की आय कॅन डू बेटर दॅन यू, असंच कुठेतरी जुगल मनात विचार करत असावा. आणि पाहूया तीच बेटरमेंट आपल्या संघासाठी जुगल घेऊन येतोय का. धावसंख्या झालेली 25, 10 चेंडूंमध्ये 28 धावांची गरज आहे. 10 balls and 28 runs required to win. आणि पाहूया जुगलचा अप्रोच, जो धडधाकड शरीरयष्टीचा फलंदाज आहे, नेमकं काय सांगतोय. निर्वी चॅम्पियन 11 या संघाकडून थोडा वेळासाठी प्रणय नॉन स्ट्रायकिंग एंडला पोहोचलेला आहे. प्रतीक थोडा वेळ घेतोय, पंचांच्या डावीकडून तयारी करतोय. ओव्हर द विकेटने येणार आहे. चांगला लेग कटर आहे खरं तर प्रतीककडे. पाहूया त्या लेग कटरचा वापर अचूकतेने केला जाईल का जुगलच्या समोर. जुगल स्ट्रायकिंग एंडला. फुललेनचा बॉल, चांगल्या बॅकलिपचा वापर जुगल करतोय. एक धाव तो पूर्ण होणार आहे आणि दुसरी धाव आरामात चालत पूर्ण केली कारण तिसऱ्या धावेची मानसिकता जुगलच्या मनामध्ये नाहीये. 2 धावा मिळतात, स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय. धावसंख्या पोहोचते 27 वर. 9 चेंडूंमध्ये 26 धावांची गरज आहे. 9 ball 26. प्रतीक वर्सेस जुगल. हवेत आहे बॉल पण क्षेत्ररक्षक आहे स्ट्रेट लॉंग ऑफला. ट्रॅप रचला होता, ट्रॅप मध्ये जुगल फसला, फलंदाज बाद झाला. प्रतीकला मिळते सफलता. विकेट डाऊन. उल्लेख करत होतो की फलंदाजापेक्षा गोलंदाजाचं महत्त्व क्रिकेटच्या खेळामध्ये जास्त आहे. जुगलकडे एक चांगला खेळ होता पण एक चेंडू त्यांनी चुकीचा खेळला आणि थेट ते मैदानाच्या बाहेर पोचलेले आहेत. आणि ज्या गोलंदाजाने 4 वाईड्स हाताळलेत बॅक टू बॅक त्यानेच जुगलला बाद केलेला आहे. आणि चांगला झेल टिपलेला स्ट्रेट लॉंग ऑफला अनिकेतने. आणि एक महत्त्वपूर्ण फलंदाज निर्वी 11ला बसतोय. नवीन फलंदाज पोचतात मैदानाच्या आतमध्ये. विलास पोचतायत जे स्ट्रायकिंग एंडला असतील. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 27. 4 गडी बाद, 8 चेंडूमध्ये 26ची गरज. अजूनही काही बिघडलं नाहीये. निर्वी चॅम्पियन्ससाठी 2 मोठे स्ट्रोक आणि त्यानंतर शेवटच्या षटकामध्ये एक चांगलं बॅलन्सिंग क्रिकेट दोन्ही संघांच्या वतीने पाहायला मिळणार आहे. स्ट्रायकिंग एंडला विलास. हो, यावेळेस पाय चालले पाहिजेत, पाय चालत नाहीये, फुटवर्क दिसत नाहीये. येतोय हा डॉट बॉल. शेवटचा बॉल बाकी आहे तिसऱ्या षटकातला. चांगला बॉल. यावेळेस सुद्धा पायात बॉल ठेवलं होतं पण बॅट्सविंग चांगली पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षक मिड विकेटचे बॉलवर पोहोचले. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 3 षटकांचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली 29. आवश्यकता जिंकण्यासाठी 24ची. बॉल शिल्लक असतील 6. 6 चेंडू 24ची गरज. 6 balls and 24. प्रतीकचं हे लांबलेलं षटक आपण पाहतोय. जवळपास 10 चेंडू त्याने डिलिव्हर केले. ठीक आहे, जसा मी सकाळी उल्लेख केला की ओव्हरऑल क्रिकेट सारखं अंडरमध्ये धावावं लागत नाही, त्यामुळे चालून जातं. पण जर हाच आपण विचार केला ओव्हरऑल क्रिकेटचा तर मग ऊर्जा खूप जास्त वाया होते अशा वेळेला जेव्हा गोलंदाज लय भरकटतात. शेवटच्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर बॉलर येत आहेत. अक्षय नवीन गोलंदाज. 24 धावा डिफेंड करण्यासाठी येत आहेत सेजल वॉरियर्ससाठी आणि 24 चेस करायचे आहेत निर्वी चॅम्पियन्सला. आणि स्ट्रायकिंग एंडला आहेत फलंदाज प्रणय. हो, चांगला बॅट्सविंगचा वापर जरूर होता. पूर्ण बॅक मागे नेली होती खांद्याच्या दरम्यान. 1 धाव पळून पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील चालवला जातोय आणि या 2 धावा पूर्ण होतील. अजूनही जिंकण्यासाठी 22ची गरज आहे. 1-1 धाव महत्वाची आहे आणि अशा वेळेला मिसफिल्ड ओव्हरथ्रोज देखील सहन केले जाऊ शकत नाही कारण जितकी जास्त स्ट्राईक प्रणयला मिळणार आहे. डॉट
अक्षयच्या पहिल्याच चेंडूवर 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. ओ यावेळेस पुन्हा एकदा काय पाय चालतायत खरं तर फलंदाज प्रणयचे. भय नाहीये कुठल्याच गोलंदाजाचं आणि तीच निर्भय फलंदाजी पाहायला मिळते. फक्त दडपण जास्त होतं, त्यामुळे त्या दडपणाचा खेळ खेळताना थोडा चुका झालेल्या आहेत. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय बॉलला, विलासने क्षेत्ररक्षक पोचतील लॉंग ऑफच्या बॉलवर, तोपर्यंत फंबल झाले आणि 2-3 मध्ये बदललं जाईल. जी आवश्यकता आहे ती आवश्यकता ओळखताना एक एक चुकांचा आढावा घेताना फलंदाज देखील धावा जोडतायत. 3 धावांची होते वाढ. 3 षटकार आवश्यक आहेत. आता धावसंख्या झालेली आहे 35. आता 3 चेंडू 3 षटकार, 3 चेंडू 18 धावा जिंकण्यासाठी आवश्यक आहेत. त्यातला पहिला येतोय का तर नाही. एक सोपा झेल काऊ कॉर्नरला फलंदाज होत आहेत प्रणय बाद. 2 चेंडू मध्ये 18ची गरज टीम निर्वी चॅम्पियन 11ला. परिसरामध्ये आहोत अशा वेळेला प्रेक्षकांना सुद्धा बॅक ऑफिस टीमची खरंच जाण आहे आणि JK ग्रुपच्या वतीनं या ठिकाणी अल्पोपहार म्हणजेच फ्रुट्सचं बास्केट समालोचन कक्षामध्ये पोहोचवलेलं आहे. तर नक्कीच आम्ही आभार व्यक्त करतो JK ग्रुपचं. मिस्टर विपुल पाटील यांच्या वतीनं फळांचा आहार आमच्या समालोचन कक्षामध्ये पोहोचवला गेलेला आहे. धन्यवाद JK ग्रुप, आपलं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. दुपारच्या जेवणानंतर थोडासा अल्पोपहार फळांचा दरम्यान अशा पद्धतीनं जबरदस्त सामना संपलाय की काय. शेवटच्या टप्प्यावर आपण आलेलो आहोत. एका चेंडूमध्ये आवश्यकता आहे 17 धावांची. खरं तर भावेश पुणेकर आणि जुगल जेव्हा खेळपट्टीवर होते अशा वेळेला वाटलं होतं की धावांचा पाठलाग अचूकतेने केला जाऊ शकेल, पण भावेश बाद झाले, जुगल बाद झाले. त्यानंतर धावसंख्येचा आलेख जो आहे तो पूर्ण करताना फटक्यांची निवड व्यवस्थित करता आली नाहीये. सरळ बॅटचा वापर करताना ही स्ट्रेट ड्राईव्ह खेळले. दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या जातात, कारण आपण जर लीग स्टेजमध्ये आहोत तर नेट रनरेटला देखील इम्पॉर्टन्स द्यायला पाहिजे आणि म्हणूनच त्या धावा गोळा करण्याचा प्रयत्न निर्वी चॅम्पियनच्या फलंदाजांनी घेतला. दरम्यान अशा पद्धतीनं सामना मोठ्या फरकाने जिंकलेला आहे. सेजल वॉरियर्सने कॉंग्रॅच्युलेशन. गुणतालिकेमध्ये आता सेजल वॉरियर्स सुद्धा वर येण्याचा प्रयत्न करते. अजूनही निर्वी चॅम्पियनचं खातं खुलत नाहीये. लगेच आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत आणि या ठिकाणी आपण थोडीशी चर्चा करतोय. तर अनिकेतला जातोय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. 8 चेंडूंमध्ये 22 धावांचं योगदान दिलेलं आहे, नाबाद राहिलेले आहेत. तर अनिकेत ठरतायत मॅन ऑफ द मॅच यायचंय आणि आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारायचा आहे.